आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी। नमस्कार। आजच्या घडामोडी थेट तुमच्यापर्यंत। मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत धुळे महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरांचा पदग्रहण सोहळा संपन्न। बातमी सविस्तर। धुळे महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरांचा पदग्रहण सोहळ्यात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडला। मायादेवी परदेशी यांची महापौरपदी तर उपमहापौरपदी ज्योत्सना पाटील यांची बहुमताने निवड झाली होती। त्यांनी आजपासून महापौर व उपमहापौर पदाचा पदभार घेतला असून धुळेकरांनी भारतीय जनता पक्षावर भरभरून प्रेम केले म्हणून 50पेक्षाही जास्त नगरसेवक धुळ्यात निवडून आले। त्यामुळे धुळे शहरातील रखडलेल्या विकास कामांना खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे। तसेच रस्ते, गटारे व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रामुख्याने मार्गी लावला जाईल, असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले। यावेळी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल, माजी केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे, गजेंद्र अंपळकर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूर्यप्रकाश जनहित न्यूज, ब्युरो रिपोर्ट, सुरेश बागुल, धुळे। पालिकेमध्ये आमच्या महापौर या ठिकाणी मायाताई परदेशी आणि ज्योत्सनाताई पाटील यांनी महापौर उपमहापौर पदाचा कार्यभार या ठिकाणी आज सांभाळलेला आहे आणि म्हणून मोठ्या संख्येमध्ये सगळे धुळेकर या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत। मी सुद्धा मुद्दामून आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। धुळेकरांनी खूप मोठा विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे। गेल्या वेळी सुद्धा आम्ही सांगितलं 50च्या खाली आम्ही एकही घेणार नाही आणि ते थोडी सामाजिक परिस्थिती अशी आहे की 54-55 जागेमध्ये लढावं लागतं। यावेळेला 50चा आकडा आम्हाला पार करायचा होता आणि आम्ही तो केलेला आहे। धुळेकरांनी आमच्यावर, मतदारांनी खूप मोठा विश्वास या ठिकाणी दाखवलेला आहे। कार्यकर्त्यांनी खूप मोठी मेहनत या ठिकाणी घेतली। आमचे आमदार आहेत, आमचे माजी खासदार आहेत, आमचे अध्यक्ष आहेत, सर्वांनीच या ठिकाणी खूप मेहनत घेतली आणि 50ची संख्या तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। तर म्हणजे सामाजिक परिस्थिती की आम्ही त्याच्यावर जाऊ शकत नाही, पण या ठिकाणी फक्त स्वातंत्र्य आम्ही लढलो भाजप म्हणून आणि त्यात 50 जागा आम्ही या ठिकाणी राखल्या। मागच्या वेळीसुद्धा स्वतंत्रच आम्ही लढलेलो होतो आणि 50 जागा त्यावेळेला आम्हाला धुळेकरांनी दिलेल्या होत्या आणि म्हणून मी पुन्हा एकदा सर्व मतदारांचे आभार या ठिकाणी मानतो। आज आम्ही कार्यभार या ठिकाणी हाती घेतलेला आहे। आजपासून कामाला सुरुवात केलेली आहे। सर्व नगरसेवक आमचे 50चे 50 या ठिकाणी हजर आहेत आणि मला निश्चित आशा आहे की येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये अतिशय चांगलं काम आम्ही या शहरासाठी करू। मग पाण्याची व्यवस्था असेल, रस्त्यांची असेल, ड्रेनेज असेल, दिवाबत्ती असेल, सगळीच कामं अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी करू। कुठल्याही निधीची कमतरता या ठिकाणी पडणार नाही, कारण दिल्लीपासून गल्लीपर्यंत ही सत्ता आमचीच आहे। दिल्लीमध्ये सुद्धा पंतप्रधान मोदीजी आहेत, राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत आणि धुळ्यामध्ये सुद्धा महापौर आता आमचे, सगळे नगरसेवक आमचे आहेत। त्यामुळे धुळेकरांनी आता काळजी करण्याची गरज नाही। निश्चित मी या ठिकाणी आहे, उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे आहे। त्याचबरोबर जयकुमार आमचे रावळ साहेब आहेत, पालकमंत्री या ठिकाणी आहेत आणि म्हणून कुठेही कामाच्या बाबतीमध्ये आम्ही कमी पडणार नाही। धुळेकरांना पुन्हा मी या ठिकाणी आश्वासन देतो, काही भागामध्ये पाण्याची अजूनही कमतरता आहे, काही भागामध्ये पाणी पोहोचत नाही अशा तक्रारी माझ्याकडे काही येतात, त्यासुद्धा आम्ही तात्काळचा लवकरात लवकर त्यासुद्धा दूर करू। धरणाचा प्रश्न आहे, तिथलं स्टोरेज वाढीच्या दृष्टीने ते खातं माझ्याकडेच आहे, त्यामुळे मला वाटतं ते सुद्धा या महिनाभरामध्ये आम्ही तोही प्रश्न पार पाडू आणि त्यानंतर मग धुळेकरांना मुबलक पाणी या ठिकाणी निश्चित मिळेल अशी ग्वाही मी या ठिकाणी देतो। पुन्हा सर्व मतदारांचे, सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून मी या ठिकाणी खूप खूप आभार मानतो। आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी।